त्याच्यामध्ये चौकट उद्या पलीकडे द्यायला पाहिजे होता. त्या सत्तेमध्ये आम्ही होतो. आज जसा आमचा छोटा रोल आहे तसा छोटा रोल आमचा त्यावेळी होता. त्यामध्ये काही त्रुटी झाल्या. वास्तविक हा DPR तयार करत असताना त्या काळमडी धरणापासून जे पाणी आपण उचललं तिथली नैसर्गिक परिस्थिती आणि तिथली हवामान त्याचा अजिबात विचारच केला गेला असं माझं स्पष्ट होतं. आणि बराच काळ यामुळं आपला काळ गेला. तिथं हवामान कसं आहे, वारं कसं आहे, पाणी किती दिवस तिथं उतरत नाही याचा अभ्यास न करता सोळांकडून शहरातून ती काही घेणं त्या बऱ्याचशा अशा त्रुटी झाल्या की ते गावामधनं झालं आणि त्यामुळं काही त्रुटी तयार झाल्या. आता ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे होतं की पाण्याच्या ज्या टाक्या होत्या त्या पूर्णपणानं व्हायला पाहिजे होत्या. त्या झाल्या नाही. डिस्ट्रीब्युशन आहे तेच केलं आपण आणि त्यामध्ये त्रुटी झाल्या. बाकीचं जे धनंजय माडिक साहेब असतील किंवा राजेशचे आरोप करतात त्याबद्दल जरूर त्याची चौकशी त्यांनी करावी, त्याचा काही सवाल नाही. सवाल काय आहे की ही करत असताना या गोष्टी दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. मी काय इंजिनियर किंवा त्यातला तांत्रिक सल्ला हे नाही, पण जे मला वाटते तर अनेक वेळा मी छोट्या वेळा काळमावाडी धरणावर जाऊन बघावं लागलं काय चाललंय. अनेक वेळा आम्ही जाऊन भेटी दिल्या. तर हे थोडंसं अभ्यास न होता हे झालं असावं असं मला वाटतं.